नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज विषय आहे लष्करी अळीचा। कारण ही अळी कितीही फवारण्या करा पण ती काय संपत नाही अशी तक्रार आपल्यातले बरेच जण करतात। फवारण्यांचा खर्च, पिकांचं नुकसान दिवसेंदिवस वाढतच जातंय। पण प्रश्न येतो की फवारण्या करूनही ही अळी संपत का नाही? फवारणी करताना आपल्या काय चुका होतात हे जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि याच विषयाला आपण आज हात घालणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या फवारण्या फेल का जातात आधी आपण त्याची कारणं समजून घेऊयात। मुळातच लष्करी अळीच्या 4 ते 5 अवस्था असतात। तिसऱ्या अवस्थेपर्यंत किडीचा नाश करणं शक्य असतं, पण अळी जेव्हा चौथ्या अवस्थेत जाते तेव्हा ती आणखी जाड आणि लांबट होते। त्यामुळे त्यानंतर तिच्यावर नियंत्रण मिळवणं मुश्किल होतं, कारण त्यानंतर तिच्यामध्ये कीडनाशकाविरुद्ध प्रतिकारक शक्ती तयार होते आणि ती रासायनिक कीडनाशकांमुळे नियंत्रणात येत नाही। पण या किडीची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढते तेही समजून घेऊयात। काही शेतकरी अळीचा प्रादुर्भाव दिसताच पहिल्याच फवारणीला अतिशय शक्तिशाली कीटकनाशकांची फवारणी करतात। त्यामुळे पहिल्या फवारणीत जवळपास 60 ते 70% अळ्यांवर नियंत्रण होतं आणि आपल्याला वाटतं नियंत्रण झालंय। पण उरलेल्या 20 ते 30% वाचलेल्या पहिल्या फवारणीतच त्यांची शक्तिशाली कीटकनाशकांविरुद्ध प्रतिकारक शक्ती तयार होते। त्यानंतर आपण सरळ किंवा संयुक्त रासायनिक फवारण्या केल्या तरी काम करत नाहीत आणि अळ्या पिकांचं मोठं नुकसान करतात। लष्करी अळी संपत नसल्याचं तिसरं कारण म्हणजे ही अळी मका पिकातल्या पोंग्यात असते। पोंग्यामध्ये शिरून ती पोंगा खाते। आता बरेच शेतकरी फवारणी करताना वरवर फवारणी करतात, परंतु पोंग्यामध्ये व्यवस्थित फवारणी केली नाही तर अळीचं नियंत्रण होत नाही। चौथं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे रासायनिक फवारण्यांवर अवलंबून राहणं। आता कोणत्याही किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रभावी ठरतं, पण बरेच शेतकरी केवळ रासायनिक फवारण्यांवर अवलंबून राहतात। त्यामुळे लष्करी अळीचं नियंत्रण लवकर होत नाही। आता आपण फवारण्या फेल होण्याची कारणं तर पाहिली, पण या चुका टाळायच्या कशा, त्यावर उपाय काय हे पण समजून घेऊयात। आता तुम्ही म्हणाल चुकीची फवारणी सांगितली, मग योग्य फवारणी काय आहे हे पण सांगा। काळजी करू नका, तेही टप्प्याटप्प्याने सांगते। पहिले तर पिकाचं वारंवार सर्वेक्षण करायचंय। आता ते तुम्ही स्वतः करू शकता। सोबत सर्वेक्षणासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे लावू शकता। सापळ्यांमध्ये सलग दिवस प्रत्येक सापळ्यात 3 भुंगेरे सापडले की आपण फवारणी करायची। आता या नियंत्रणात सुरुवातीलाच फार शक्तिशाली फवारणी करायची नाहीये। आता तुम्ही म्हणाल मग कोणती फवारणी करायची तेही सांगते। मका पिकावर लष्करी किडीचा 5% प्रादुर्भाव दिसला तर 1500 ppm ॲझॅडिरेक्टिन किंवा 5% निंबोळी अर्क 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारायचा आहे। त्यानंतर किडीचा प्रादुर्भाव 10% दिसला तर मेटारायझिम रेलिएक किंवा मेटारायझिम ॲनिसपोली हे जैविक कीडनाशक 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारायचं आहे। याशिवाय 10 ते 20% पिकावर प्रादुर्भाव झाला असेल आणि लष्करी अळी दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेत असेल तर आयसोसायक्लोसॅरम 18.1% SC या कीटकनाशकाची 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करायची आहे, किंवा स्पिनओटोराम 11.70% SC याची 5 मिली 10 लिटर पाणी या प्रमाणातून फवारणी करायची आहे, किंवा ब्रोफ्लानिलिड 20% SC या कीडनाशकाची 10 लिटर पाण्यात 2.5 मिली याप्रमाणे फवारणी करायची आहे, किंवा फ्युबेडायमाइड 20% WG या कीडनाशकाची 5 मिली प्रति 10 लिटर, किंवा इमोमेक्टिन बेन्झोएट 2.2% अधिक परमेथ्रिन 15.3% EC या संयुक्त कीडनाशकाची 15 मिली, किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 1.5% अधिक प्रोफेनोफोस 35% WG हे संयुक्त कीडनाशक 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारायचे। आणि या फवारण्या चारा पिकावर करायच्या नाहीयेत आणि फवारण्याचं हे प्रमाण साध्या पंपासाठी दिलेलं आहे। पण जर तुम्ही पेट्रोल पंप वापरणार असाल तर कीडनाशकाचं प्रमाण 3 पट वापरायचं आहे। आता हे 5% प्रादुर्भाव 10% प्रादुर्भाव कसा ओळखायचा तर सोपं आहे। शेतातल्या 100 झाडांपैकी जर 5 झाडांवर कीड दिसली तर 5% प्रादुर्भाव झाला असं समजावं, आणि जर शेत मोठं असेल तर वेगवेगळ्या ठिकाणच्या 100 झाडांची तपासणी करायची आणि त्याचप्रमाणे कितीपैकी किती झाडांवरती अळींचा प्रादुर्भाव दिसला यावरून आपण ही टक्केवारी काढू शकतो। यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही बऱ्याचदा फक्त फवारण्यांवर अवलंबून राहतो, पण असं न करता एकात्मिक पद्धती वापरली तर अळी लवकर नियंत्रणात येते। एकात्मिक म्हणजे काही अवघड नाही, तेही सोपं आहे। अळ्या जेव्हा मोठ्या अवस्थेत दिसतात तेव्हा त्या दिसल्या त्यांना उचलून नष्ट करायचं आहे आणि शक्य झालं तर अंडीपुंज गोळा करून नष्ट करायचे। तसंच शेतामध्ये हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे लावायचे। तसंच फवारणी करताना ती योग्य प्रकारे होणंही गरजेचं असतं। यासाठी फवारणी करताना बरोबर ती मक्याच्या पोंग्यामध्ये जाईल अशी करावी। तसंच पोंग्यात वाळू मिश्रित राख टाकायची आहे, त्यामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यासाठी मदत होते।
तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला इतर कुठले विषय ऐकायचे असतील तर तेही आम्हाला सुचवा. आम्ही तुमचे विषय तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.